सर्वजण आईच्या आजीच्या हातची रेसिपी शेअर करतात, तर मी आज सासूबाईच्या पद्धतीने वांग्याची भाजी शेअर करणार आहे. बाजारात छान काटेरी वांगं भेटलं होतं, म्हटलं चला भाजी करूया. तर इथे वाटण तयार करायचं आहे आपल्याला. डाळवा आहेत, तीळ आहे, सुकं खोबरं आहे, शेंगदाणे आहेत, आलं लसूण आहे. तर तीळ आणि सुकं खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. बाकी सगळं साहित्य भाजलेलंच होतं. तर वांगे हे आपण भरले वांगं कसं करतो त्यानुसार मी इथे कापून घेतले. तुम्ही हव्या त्या पद्धतीने किंवा हव्या त्या साईजमध्ये इथे कापू शकता. वाटण आपल्याला वाटून घ्यायचं आहे, थंड झालं आहे. तर अगोदर सुकंच वाटायचं आहे, नंतर थोडंसं पाणी टाकून आपल्याला फाईन पेस्ट करून घ्यायचं आहे. वाटणामध्ये 1 चमचा जिरं टाकून टाकलं आहे आणि फाईन पेस्ट केली आहे इथे बघा. तर एक कढई घ्यायचं, जिरी मोहरी टाकायची आणि आपलं जे वाटण आहे ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. वाटण छान परतून घ्यायचं आहे रंग बदलेपर्यंत. आणि रंग बदलला आणि तेल सुटलं की आपल्याला याच्यामध्ये सुके मसाले टाकायचे आहेत. लाल तिखट, काळं तिखट आणि कांदा लसूण मसाला आणि धनेपूड टाकते. छान परतून घेते. वाटणाला छान तेल आणि कढई सोडत होतं, त्याच्यामध्ये मी आता वांगे टाकते. तर सगळी वांगी टाकून छान परतून घ्यायचे, थोडंसं मीठ टाकून आणि न पाणी टाकता आपल्याला छान हे असंच वाफ काढून घ्यायचे आहेत. इथेच तुमचे 50% वांगे शिजली जातील आणि नंतर तुमचा जो टाईम आहे वाजणार आहे. इथे बघा वांगी माझी अर्धी शिजून झाली. त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आणि वांगी शिजेपर्यंत इथे आपल्याला मी न झाकण ठेवता इथे शिजवते, कारण तेल लागून सगळी तर्री आपली निघून जाते, म्हणून न झाकण ठेवता मी ते अशीच वांगी शिजवून घेते. छान आपलं वांगं तयार आहे, झणझणीत वांगं तयार आहे. त्यांच्यासारखी जमली नाही आहे, पण ट्राय केलं आहे. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. चलो बाय.